आकाशवाणी चंद्रपूर प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त संवादात्मक समन्वित कार्यक्रम यशोगाथा संघर्षातून साकारलेल्या यशाची. लेखिका प्राध्यापिका रोहिणी निळे आणि सादरकर्त्या नंदा गजभिये. हॅलो चेक, हॅलो माईक चेक 1 2 3 4. मंडळी, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. जगानं विचारलं, तुझा कोण आहे आधार? तिनं हसत सांगितलं, माझं मनच माझा निर्धार. रक्तानं नव्हे घामानं घडवली ओळख खरी. नारी आहे ती लढवय्या जिद्दी खरीच शूरवेडी. नमस्कार श्रोते हो, आपणा साऱ्यांचं नारी समता दिनाच्या तिचा संघर्ष तिचं यश या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम फक्त पुरस्कारांचाच नाही, तर आपल्यातल्याच असामान्य मैत्रिणींच्या असाधारण कर्तृत्वाचा सन्मान आहे. होय श्रोते हो, आज आपण ज्या स्त्रियांची गौरवगाथा ऐकणार आहोत त्या केवळ व्यावसायिकच नाही, तर त्या प्रेरणा आहेत. त्यांनी स्वतः एकटीच्या बळावर हार न मानता नव्यानं परत आयुष्याची घडी स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर बसवली. हो, ज्यांना आज जो संघर्षश्री गौरव पुरस्कार प्राप्त झालाय तो केवळ त्यांचा नाही, तर आपलाही आहे आणि आपल्याही अभिमानाचा विषय आहे. हो ना, एकीवर गॅस एजन्सीची जबाबदारी आणि दुसरीच्या समर्थ हातात पेट्रोल पंपाचं व्यवस्थापन, तर तिसऱ्या हिरकणीनं भगवंतानं दिलेलं आयुष्य संकुचित वृत्ती न ठेवता केवळ स्वतःसाठी न जगता समाजसेवेसाठी वाहून दिलंय. हो, अशा या कणखर खंबीर स्त्रियांना स्वतःच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी नव्याने व्यवस्थित बसवताना त्यांच्या मनातील भीतीचे, वादळाचे, अनुभवाचे बोल काय असतील? मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या शब्दानुसार स्वतःच्या आयुष्याला एक सुरेख आकार देताना आलेल्या विविध भावनांचा, अनुभवांचा एक काल्पनिक संवादात्मक आविष्कार आपण ऐकूया. आणि यावर्षीचा सर्वोत्कृष्ट संघर्षश्री गौरव पुरस्कार जातोय अशा 2 स्त्रियांना, ज्यांनी आपलं आयुष्य अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे जगले. अमावस्येच्या गडद रात्रीसारखं आयुष्य झालं असताना जिद्दीची एक छोटी ज्योत त्यांनी स्वमनात पेटवली आणि स्वतःचं आयुष्य झळाळून टाकण्याची किमया ज्यांनी केली त्यांना. श्रोते हो, या दोघी बालपणीच्या मैत्रिणी, 10वी पर्यंत एकाच बाकावर बसलेल्या अन घट्टमुट्ट मैत्री असलेल्या, पण संसाराच्या रहाट गाडग्यात एकमेकांना विसरून गेलेल्या, पण मनात आठवणींच्या साठवणी जपून ठेवलेल्या. योगायोगाने दोघींनाही संघर्षश्री गौरव पुरस्कार मिळालाय आणि त्यानिमित्ताने त्यांची भेट इथे झाली आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्यात. त्यांच्यातला संवाद आपण ऐकूयात, ज्यातून त्यांच्या संघर्षाची यशोगाथा आपल्याला समजून नव प्रेरणा देईल. अगं मीना, तू ओळखलंस का मला? अगं हो, तू वृषाली ना? आपण दोघीही 10वीत एकाच बाकावर बसायचो. हो ना. हो, पण बापरे, किती वर्षांनी भेटतोय आपण. हो ना ग. कुठं होतीस, काय करीत होतीस आणि कशी आहेस तू? आणि व्यवसाय इतका मोठा तो पण केव्हापासून सुरू केलास? अगं हो हो हो, किती प्रश्नांची सरबत्ती करशील एकाच वेळेस. सांगते अगं, सगळं सांगते, पण इथेच विचारणार आहेस का? चल घरी, छान निवांतपणे मस्त चहा घेत बोलूया. कार्यक्रमात समजलं कसं झेललंस ग हे? असू दे, आज नको बाई त्या आठवणी, नंतर बोलूया आपण त्याबद्दल. आठवलं ना, अगदी कसं तरी होतं. आजचा आपला किती मस्त मोठा दिवस होता ना ग. पण हो, आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस. हो ग. पण माहित आहे तुला, आज हा आपला पुरस्काराचा कार्यक्रम 4 वाजता होता. हो. आणि 3 वाजेपर्यंत तर सिलेंडर डिलिव्हरीचाच विषय क्लिअर करत होते. अरे देवा. लोक म्हणतात, एकटी बाई असून एवढं सगळं कसं हाताळतेस? आता हसूच येतं ग हे वाक्य ऐकलं की. खरंच आहे. काही वर्षापूर्वी ना, आज जे हात पुरस्कार घेतायत ना, तेच हात गॅस सिलेंडर उचलायचे. हो ना. आणि माझे हात पेट्रोल पंपावर त्या पेट्रोलच्या ड्रमामध्ये अडकले होते.
लोकांनी तेव्हा मला पण खूप बोलावं लाग. एकटी बाई काय करेल ही? पेट्रोल पंप चालवणं हा तर पुरुषी व्यवसाय, झेपेल का हिला? अशा प्रश्नार्थक नजरा. पेट्रोल पंपावर रोज कस्टमर, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, गाड्यांच्या रांगा आणि कधी कधी होणारी भांडणं. आणि तरीही रोज ऑफिस उघडताना वाटतं हे माझं आहे. सुरुवातीला इतक्या अडचणी आल्या ग. हो ग, अगदी आल्याच असतील. कारण सुरुवातीला मला पण काहीच यायचं नाही ग. बरं, आणि येणार तरी कसं? दुनियादारीची काहीच जाण नव्हती. कारण कायमच साथीदाराची सोबत असण्याची सवय होती ना. आता तरी सहजपणे सिलेंडर उपलब्ध होतात, पण सुरुवातीला ना सिलेंडरचं बुकिंग घ्यायला फिरले. कधी पैसे अडकले, कधी लोकांच्या तक्रारी. बरं, त्यात त्यांना गोड बोलून डोक्यावर बर्फ आणि जिभेवर मध ठेवून आपल्याच ग सहनशक्तीची परीक्षा देऊन समजावं लागत होतं. हो ना. पण घरची परिस्थिती अशी होती ना की काहीतरी करावं लागणारच होतं. बरोबर. शेवटी उदरभरणाचा प्रश्न होता ना तो. पण मी माझ्या मनाशी चांगली खुणगाठ बांधली होती आणि ठाम ठरवलं होतं की माझं आयुष्य मीच बदलणार आणि माझ्या आयुष्याची शिल्पकार मीच होणार. मग हळूहळू गॅस एजन्सीचा कारभार शिकले. त्रास झाला खूप, पण आनंद घेत शिकले. मग त्यात येणारं कस्टमर केअर, बुकिंग, मग कर्मचाऱ्याचे व्यवहार. हे कुठे यायचं ग? अगोदर माहीत तरी असायचं का? हो ना. पण हे सर्व स्वतः मग जातीनं बघू लागले. आणि माहितीये, आज माझ्या एजन्सीत 15 कर्मचारी काम करतात. अरे वा. त्याचं घर मी आज चालवते. ह्याचं आत्मसमाधान काही औरच आहे ग. खरे ग. आणि आता माझ्याकडे महिन्याला 1 नाही, 2 नाही, 3,000 सिलेंडरची बुकिंग असते. बापरे. आणि आता दिवसाचे 24 तास पण कमी पडतात बरं. एक वेळ अशी होती की चुलीवर धूर होता आणि पोटात भूक. आज आपल्याच एजन्सीतून हजारो घरास जेवण मिळतंय. ही माझ्यासाठी ना, खरंच सांगते, खूप अत्यानंदाची बाब आहे. आणि इतकं सगळं झाल्यावर मला एक खरं जाणवलं, मी प्रकर्षाने सांगतेय तुला, की स्त्री ही फक्त ना संसाराची धुरीण नाही, तर ती समाजाचं भविष्य आहे. वाक्य मोठे वाटत असेल, पण नाही, खरंच आहे ग हे. कारण तिनं जर निर्धार केला ना, तर ती काळाचंही वळण बदलू शकते. नवे बदलले. ऐकूया मीनाताई देवते यांच्याच शब्दात. ऑगस्ट 2011 साली माझ्या यजमानांचं अचानक निधन झालं. त्यामुळे मी नोकरी सोडली आणि माझ्या यजमानांची गॅस एजन्सीची जबाबदारी माझ्यावर आली. बिझनेसची कुठलीही बेसिक माहिती मला नव्हती. माझी मनस्थिती पण फार वाईट होती. इच्छा नसताना मला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. बिझनेसची अवस्था अतिशय वाईट होती. त्यातच व्हिजिलन्स आणि क्वालिटी कंट्रोलचे 2 अधिकारी एजन्सीचे इन्स्पेक्शन करण्यासाठी आले होते. एजन्सीच्या भरपूर चुका माझ्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच माझे सेल्स ऑफिसर मला सतत रागवत होते. ते म्हणायचे, तुमसे कुछ होने वाला नहीं है मॅडम, आप एजन्सी सरेंडर कर दो. मला फार वाईट वाटले. मग मी काम करायला सुरुवात केली. नवीन शोरूम तयार केली, स्टाफ बदलला, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, डिलिव्हरी वेळेवर देण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या एरियात जाऊन सेफ्टी क्लिनिकचे कार्यक्रम घेऊन जनसंपर्क वाढवला, अथक परिश्रम घेतले आणि दर महिन्याला सेल वाढला. मला 2018-19 मध्ये HPCL कंपनीकडून कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा अवॉर्ड मिळाला. जानेवारी 2020 मध्ये पंजाब महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंच चंद्रपूरद्वारे उभरती हुई महिला उद्योजिका म्हणून सत्कार करण्यात आला. 2021 मध्ये चंद्रपूर सेल्स एरियामधून बेस्ट डोमेस्टिक सेलचा अवॉर्ड देण्यात आला. 1994ची जी 10वीची बॅच होती त्या विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये माझा बेस्ट टीचर म्हणून सत्कार केला आणि 2023 मध्ये डॉक्टर मधुकरराव वासनिक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नागपूरतर्फे आयोजित जिल्हास्तरीय महिला उद्योजकता मेळावामध्ये यशस्वी महिला उद्योजिका म्हणून माझा सत्कार करण्यात आला. शेवटी एवढेच सांगायचे वाटते की स्वतःच्या मेहनतीने उभी राहिलेली स्त्री कोणत्याही वादळाला घाबरत नाही, धैर्याने त्याचा सामना करू शकते. खरंय. किती प्रेरणादायी ग. माझंही अगदी तसंच.
सुरुवातीला लोकांनी किती प्रश्न विचारले. बाई असून पंप चालवणार? तेथील पुरुष कर्मचाऱ्याला हाताळू शकशील का तू? हो. रात्री एकटी पंपावर? जमेल का तुला हे? हो का? आर्थिक मदत तर सोडाच ग, पण साधी भावनिक मदत सुद्धा मी अनुभवली नाही. हो ना. पण तरीही तू चालत राहिलीस ग हिमतीने. आणि बघ, आज तुझ्याच नावाने लोक प्रेरणा घेत आहेत. या सन्मानाच्या मागे पण किती अश्रूचे बांध, कैक रात्रींना कसं रितं केलं असेल हे तुला मलाच ठाऊक. हो ग, सुरुवातीला खूप भीती होती. हातात रोकड, ऑफिसच्या फाईल्स, ग्राहकांचं टोकणं. पण दिवसागणिक माझा आत्मविश्वास वाढत गेला. पंपावर काम करणारे पुरुष सुद्धा हळूहळू आदरानं बघू लागले. वा, छान छान. अगं, हेच तर शक्तीचं खरं रूप आहे. नवरा नसेल, साथ नसेल, तर ती स्त्री एकटी उठते, झगडते आणि उभी राहते. हो, आणि आपल्यासारख्या बायका जेव्हा इतर महिलांना सांगतात की तू पण हे करू शकतेस, तेव्हाच खरी नारी शक्ती फुलते. ती खरं. अगं, काय सांगू, पेट्रोल पंप चालवताना मलाही अनंत अडचणी येतात. कधी कधी तर मद्यधुंद ग्राहक इतके त्रास देतात ग, तेव्हा त्यांना सांभाळणं हा खूप मोठा प्रश्न असतो माझ्या पुढे. खरंच आहे. काही पुरुष कर्मचाऱ्यांना स्त्रियांची सत्ताही चालत नाही. बरोबर. तेव्हा त्यांच्याकडून काम करून घेणंही सोपं नसतं. पण सगळेच पुरुष असे नसतात ग, काहींच्यात चांगुलपणाही असतोच. नक्कीच. पेट्रोल डिलिव्हरीचं वेळापत्रक, मशीनची देखभाल, तांत्रिक ज्ञान, अशा नवीन बऱ्याच गोष्टी मला शिकाव्या लागल्या तेव्हा. रोजचा रोकड व्यवहार, कर्मचाऱ्यांचे वेतन, कधी झालेला तोटा, अग्निशमनचे परवाने, महिला ग्राहक येण्यासाठी महिला कर्मचारी ठेवून विश्वास संपादन करावा लागला. असे एक नाही अनेक काम हनुमानाच्या शेपटीसारखे होते बघ. हो ग, साहजिकच आहे, असणारच. तरी सुद्धा तू हे जिंकलंस. आणि म्हणूनच सगळ्या मैत्रिणींना सांगावंसं वाटतं की साथ नसली तरी आपणच आपली साथ बनू शकतो. तर असेच काहीसे अनुभव आलेल्या डेकाटेताई यांचा स्वानुभव ऐकूया त्यांच्याच शब्दात. मी एक होम मेकर म्हणजे गृहिणी होते आणि अचानक 2 फेब्रुवारी 2000 मध्ये माझ्या मिस्टरांचं अचानक निधन झालं आणि जणू माझ्यावर एक पहाडच कोसळला. कारण की माझ्या मिस्टरांनी पेट्रोल पंप 1987 साली चंद्रपूर येथे सुरू केला. मी तो चालवायला घेतला कारण की माझ्याजवळ दुसरा कुठलाही सोर्स ऑफ इन्कम नव्हता. पेट्रोल पंपाचा व्यवसाय तसं बघितलं तर पूर्णपणे हा मेल डॉमिनेटेड बिझनेस आहे आणि 25 वर्षापूर्वी बघायला गेलं या फील्डमध्ये कोणीही लेडीज नव्हत्या आणि त्याच्यामुळे पूर्ण नागपूर डिव्हिजनमध्ये ॲज अ सिंगल लेडी डीलर म्हणून माझी ओळख होती. जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप अडचणी आल्यात कारण की एक तर या बिझनेसचं मला काहीही नॉलेज नव्हतं आणि संदीपचं आजारपण आणि त्याच्या निधनानंतर पूर्णपणे कर्जात असलेलं हे युनिट होतं. सगळ्यात पहिले तर या युनिटला त्या कर्जमुक्त करणे, पैसा उभा करणं, हळूहळू स्वतःच्या गरजा भागवणं, अशी सगळी जणू तारेवरची कसरतच होती. तसेच हा बिझनेस सांभाळताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की मला या क्षेत्रामध्ये सगळ्या पुरुष वर्गांशीच मला डीलिंग करावं लागलं. बँक मॅनेजर पासून इंडियन ऑइलचे जे छोटे मोठे अधिकारी होते, डीलर बंधू होते, पेट्रोल पंप ओनर्स, हे सगळे पुरुष वर्गच होते. त्यांच्यामध्ये एक स्त्री म्हणून आपलं अस्तित्व प्रस्थापित करणं आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःला प्रूव्ह करून दाखवणं एक फारच चॅलेंजिंग होतं. आज मला सांगताना खूप खूप अभिमान वाटतो कारण की ह्या कर्जात पूर्णपणे बुडालेल्या पेट्रोल पंपाला आज मी एक हायेस्ट सेलिंग टॉप 10 जे पेट्रोल पंप्स असतात इंडियन ऑइलमध्ये, नागपूर डिव्हिजनमध्ये, त्याच्यामध्ये माझी नोंद झालेली आहे. नंतर 52 CR पर इयर टर्नओव्हर करणारा माझा बिझनेस झालेला आहे. तसेच मागील 4-5 वर्षापासून मी माझ्या पूर्ण पंपाचं मॉडर्नायझेशन केलेलं आहे. त्यामुळे सर्व मॉडर्न एम्युनिटीजनी सुसज्ज असा सुंदर पंप मी आज उभा केलेला आहे. रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संस्थांकडनं मला छोटे मोठे अवॉर्ड्स आणि रिकॉग्निशन पण झालेलं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं चेअरमन पॅनल जे असतं मुंबईचं, त्याच्यामध्ये माझं ॲज अ सिनियर मोस्ट लेडी डीलर वर्किंग विथ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणून माझं नॉमिनेशन पण झालेलं आहे. ऑल इंडिया लेवलवर ज्या टॉप 25 वुमन एंटरप्रिनर्स असतात त्याच्यामध्ये माझं नॉमिनेशन कलकत्त्याला झालेलं आहे. तसेच अजून काही छोटे मोठे अवॉर्ड्स पण माझ्या पदरी पडले आहेत. मैत्रिणींनो,
केवळ ह्याच 2 सख्या नाहीत, तर दुसऱ्यांचं आयुष्य उजळवण्यासाठी जिनं स्वतःचा दिवा सतत तेवत ठेवलाय त्या म्हणजे अलकाताई ठाकरे. अगं ज्योती, समाजसेवेची अशी प्रेरणा कुठून मिळते ग? प्रेरणा मिळत नसते, ती आपण जागवायला लागलो ना की आपसुकच रुजते. हा सन्मान आहे तो केवळ अलकाताईंचाच नाही, तर तो त्यांच्या संकल्पाचा आहे, त्यागाचा आहे, सद्भावनेचा, मानवतेचा आहे. त्यांनी लोकांचं आयुष्य नाही तर दिशा बदलल्या. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असा भाव ठेवून ज्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं अशा समाजसेविका अलकाताई ठाकरे यांचे मनोगत त्यांच्याच शब्दातून आपण जाणून घेऊयात. आपल्या भारतीय स्त्रियांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. अनुच्छेद 14, 15 व 16 नुसार स्त्री पुरुष समान आहे. शिक्षण, नोकरी, संधी आणि सन्मान यामध्ये कोणताही भेदभाव होऊ नये असं नमूद आहे. तरी सुद्धा आपल्याला अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी स्त्रियांना शिक्षण, नोकरी किंवा इतर कार्यामध्ये समाजातील रूढी परंपरांचे अडथळे आहेतच. त्यांना बंधनं आहेत, त्यांना त्या संधी उपलब्ध होत नाही. एवढेच कशाला, आपण आपल्या आजूबाजूला नेहमी समाजामध्ये ही चित्र बघतो की एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असणारी स्त्री तिचं ते क्षेत्र, तिचा तो व्यवसाय, तिची ती नोकरी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळते, निर्णय घेते आणि तिच्या निर्णयाच्या जोरावर ती प्रगती सुद्धा करते. परंतु त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये असं होतं की तिच्या कुटुंबामध्ये असणारे 2 ते 3 पुरुष मात्र तिचा निर्णय क्षमतेमध्ये सहभाग न घेता तिला गृहीत धरलं जातं. पुरुषी मानसिकता आणि त्या कुटुंबातील प्रथा, परंपरा आणि जाचक रूढी आजही भारतीय स्त्रियांच्या मानसिकतेचे खच्चीकरण करताना आपल्याला दिसून येते. आपल्या भारतीय स्त्री जीवनाचा विचार जर आपण केला तेव्हा आपणास असं जाणवतं की पूर्वीच्या काळात अनेक बंधन होती स्त्रियांवर. स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती, स्त्रियांच्या मतांचं समाजामध्ये फारसं स्थान नव्हतं, त्यांच्या मताला आदर नव्हता. तरीही काही स्त्रियांनी अंधाऱ्या परिस्थितीमध्ये प्रकाशाचे किरण निर्माण केले. खऱ्या अर्थानं जर समता आणायची असेल तर आम्हा महिलांनाही मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही दृष्टीनं सक्षम होणं गरजेचं आहे. तर अशा होत्या कहाण्या. रसिक हो, गडद अंधारातून प्रकाशाकडे स्वतःला आणि इतरांना घेऊन जाण्याचा हा प्रवास. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं की छू ले हर ऊंचाई तू, किसने तुझको रोका है, बात कल कुछ और थी, फिर से आज मौका है, पर खोल कर हो आजाद, पर खोल कर हो आजाद, डर न आसमान से, कमर कसले आज ही, लड़ना है अभी जहान से. यह बंदिशें, यह बेड़ियां तुझे न रोक पाएगी, इरादों को शमशेर कर, यह खुद ही टूट जाएगी, इरादों को शमशेर कर, यह खुद ही टूट जाएगी. नारी शक्ती जिंदाबाद. आताच आपण नारी समता दिनानिमित्त संवादात्मक समन्वित कार्यक्रम ऐकलात. यशोगाथा संघर्षातून साकारलेल्या यशाची. लेखिका होत्या प्राध्यापिका रोहिणी निळे. सहभाग होता हेमंत शेंडे, ऐश्वर्या भालेराव, ज्योती प्रणीकर आणि रोहिणी निळे यांचा. निर्मिती सहाय्य सतीश धुर्वे यांचं होतं आणि सादरकर्त्या होत्या नंदा गजभिये. ही आकाशवाणी चंद्रपूर केंद्राची निर्मिती होती.